हे जे रुग्णालय आहे, अनेक वर्षांपासून रुग्णांना सेवा देण्याचं काम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून होते आणि मंगेशकर कुटुंबियांचा त्याला पाठिंबा आहे. त्यांच्या प्रयत्नातून ते रुग्णालय उभं राहिलेलं आहे. तर आता ही घटना घडल्यानंतर मुळात अनेक महाराष्ट्रामधले तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत म्हणवणारे किंवा पत्रकार म्हणवणारे लोक, पुरोगामी म्हणवणारे लोक यांना या संपूर्ण घटनेमध्ये जी पीडिता आहे ईश्वरी भिसे म्हणून, तर त्यांच्याबद्दल अजिबात काही मनामध्ये सहानुभूती आहे वगैरे असा प्रकार नाही. ते फक्त दाखवण्यापुरतं आहे की त्यांना न्याय मिळावा, त्यांचं जे काय नुकसान झालं ते भरून निघावं, हे फक्त दाखवायला ते बोलत आहेत. प्रत्यक्षामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या निमित्ताने मंगेशकर कुटुंबावर कशी चिखलफेक करता येईल, त्यांना कसं लक्ष करता येईल, त्यांची कशी यथेच्छ बदनामी करता येईल, या दृष्टीने काही लोक प्रयत्नाला लागलेले आहेत.